Hello friends, today we'll discuss about new topic, that is introduction of syrup. Okay, see the definition for syrup. Syrup is a concentrated or nearly saturated solution of sucrose in purified water. सिरप हे कॉन्सन्ट्रेटेड सॅच्युरेटेड सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये सुक्रोजचं प्रमाण जास्तीत जास्त असणार आहे. सो दॅट सुक्रोज इज इनकॉर्पोरेटेड इन प्युरिफाईड वॉटर or they are sweetened viscous concentrated solutions of sucrose. ते स्वीट नेचरचे असतात, विस्कस, त्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स आहेत of sucrose or other sugars in water or any other suitable aqueous vehicle. So this is the definition for syrup. Syrup is nothing but the concentrated or nearly saturated solution of sucrose in purified water. Next, see the advantages of syrup. So what are the advantages? First advantage is syrup retards the oxidation because it is partly hydrolyzed into reducing sugars such as levulose and dextrose. syrup रिटार्ड करणार आहे ऑक्सिडेशन कमी करणार आहे because it is partly hydrolyzed into reducing sugars. Oxidation is one of the process of decomposition. ऑक्सिडेशन ही एक डिकम्पोजिशनची प्रोसेस आहे किंवा डिस्ट्रक्शनची प्रोसेस आहे. तर ही प्रोसेस आपण कमी करणार आहे बाय द ॲडिशन ऑफ सिरप. सो बिकॉज इट इज पार्टली हायड्रोलाइज इन टू रेड्युसिंग शुगर्स. तर पार्टली हायड्रोलिसिस होतं आणि रेड्युसिंग शुगरमध्ये कन्वर्जन होतं. रेड्युसिंग शुगर्स फॉर एक्झाम्पल आहेत लेव्हुलोज अँड डेक्स्ट्रोज. तर अशा पद्धतीचे शुगर्स, रेड्युसिंग शुगर्स काय करणार आहे, ऑक्सिडेशन कमी करणार आहे. नेक्स्ट, इट प्रिव्हेंट्स द डिकम्पोजिशन ऑफ मेनी व्हेजिटेबल सबस्टन्सेस. वेगवेगळ्या व्हेजिटेबल सबस्टन्सचं डिकम्पोजिशन प्रिव्हेंट करणार आहे सिरप. सिरप्स हॅव हाय ऑस्मॉटिक प्रेशर विच प्रिव्हेंट्स द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असल्यामुळे ते काय करणार आहे, बॅक्टेरियाची ग्रोथ असेल किंवा फंजाय, मोल्ड या सर्वांची ग्रोथ काय करणार आहे, प्रिव्हेंट करणार आहे. सो विच आर द चीफ कॉजेस ऑफ डिकम्पोजिशन इन सोल्युशन्स ऑफ व्हेजिटेबल मॅटर. आणि हेच त्याच्यामध्ये मुख्य कारण असणार आहे डिकम्पोजिशनचं इन सोल्युशन्स ऑफ व्हेजिटेबल मॅटर. म्हणजे असे सोल्युशन ज्याच्यामध्ये काय व्हेजिटेबल सबस्टन्सेस असतात त्याचे चान्सेस जास्त असतात डिकम्पोजिशनचे. सो वी विल अवॉइड द डिकम्पोजिशन बाय द ॲडिशन ऑफ सिरप. नेक्स्ट, दे आर पॅलेटेबल. हे जे सिरप आहेत पॅलेटेबल असतात, म्हणजे चवदार असतात. सो ड्यू टू द स्वीटनेस ऑफ शुगर इट इज व्हॅल्युएबल व्हेकल फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ नॉशियस सबस्टन्सेस. ड्यू टू द स्वीटनेस ऑफ शुगरच्या स्वीटनेसमुळे याची व्हॅल्यू आहे ॲज अ व्हेकल फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ नॉशियस सबस्टन्सेस. म्हणजे नॉशिया प्रोड्यूस करणारे जे सबस्टन्स आहेत ते आपल्याला ॲडमिनिस्टर करायचे आहेत. तर अशा वेळेस आपण त्यामध्ये सिरप काय करणार आहे, ॲड करणार आहे ॲज अ स्वीटनिंग एजंट. सो नॉशिया क्रिएट करणारे म्हणजे नॉशिया म्हणजे मळमळ. सो दे ॲक्ट ॲज अ डिमल्संट्स इन कफ. दे ॲक्ट ॲज अ डिमल्संट इन कफ. दे ॲक्ट बाय कोटिंग द म्युकस मेम्ब्रेन अँड धस डिक्रीज द फॅरेंजियल इरिटेशन. डिमल्संट म्हणजे काय, विच रेड्यूस द इन्फ्लामेशन अँड इरिटेशन. अशा पद्धतीचे सबस्टन्स की अशा पद्धतीचे डोसेज फॉर्म ते काय करणार आहे, यामध्ये इरिटेशन कमी करण्याचं काम करणार आहे. त्याचबरोबर इन्फ्लामेशनसुद्धा कमी करण्याचं काम करणार आहे. अँड दे ॲक्ट बाय कोटिंग द म्युकस मेम्ब्रेन. एक थिन फिल्म त्याच्यावरती फॉर्म करणार आहे म्युकस मेम्ब्रेनवरती आणि इरिटेशन कमी करणार आहे. सो दे ॲक्ट ॲज अ डिमल्संट. सिरप ॲक्ट ॲज डिमल्संट. देन दे इन्क्रीज द विस्कॉसिटी ऑफ द सोल्युशन. देअर बाय हेल्प्स इन सस्पेन्शन ऑफ इनसोल्युबल सबस्टन्सेस. सस्पेन्शनमध्ये विस्कॉसिटी हा फॅक्टर फार महत्त्वाचा असतो.
कारण यामध्ये आपण इनसोल्युबल सबस्टन्सेस आपण इनकॉर्पोरेट करत असतो किंवा ॲड करत असतो. तर व्हिस्कॉसिटी सस्पेन्शनची इन्क्रीज करण्यासाठी आपण यामध्ये सिरप ॲज अ व्हेकल त्यामध्ये ॲड करणार आहोत. सो दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ सिरप. Next, classification. So what is the classification of the syrup? So there are the mainly three types of syrup or classes of syrup. First is the simple syrup, second is medicated syrup, third one is the flavored syrup. See the simple syrup. These are the concentrated solutions of sucrose or other sugars in water. सिंपल सिरपमध्ये सुक्रोजचं प्रमाण आहे 66.7% वेट बाय वेट. सो कॉन्सन्ट्रेटेडमध्ये ज्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण आहे सुक्रोजचं. और देअर मे बी द चान्सेस ऑफ अदर शुगर. सच सिरप्स आर कॉल्ड एज सिंपल सिरप. सेकंड टाईप आहे याच्यामध्ये मेडिकेटेड सिरप. वेन सिरप्स कंटेन सम मेडिसिनल सबस्टन्स दे आर कॉल्ड ॲज मेडिकेटेड सिरप. जेव्हा सिरपमध्ये एखादा मेडिसिनल सबस्टन्स आपण ॲड करतो किंवा मेडिकामेंट ॲड करतो अशा वेळेस ते जे सिरप आहे त्याला म्हणतात मेडिकेटेड सिरप. आणि तिसरा याच्यामध्ये क्लास आहे फ्लेवर्ड सिरप. सो व्हेन सिरप्स कंटेन्स एनी फ्लेवरिंग सबस्टन्स दे आर कॉल्ड ॲज फ्लेवर्ड सिरप. ठीक आहे. फ्लेवर्ड सिरप म्हणजे असा सिरप ज्याच्यामध्ये सुक्रोज प्लस प्युरिफाईड वॉटर आहे आणि प्लस त्यामध्ये आपण फ्लेवर्ड त्यामध्ये ॲड करणार आहे. सो दिस टाईप ऑफ सिरप इज कॉल्ड ॲज फ्लेवर्ड सिरप. ओके. थँक्यू.